Hello friends, today I will have brought to you next part of voice. Today we will learn how to make a passive voice of present continuous tense, past continuous tense and future continuous tense. Now before we will learn the passive voice of present continuous tense, we are going to learn the structure of present continuous tense. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करण्यापूर्वी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना काय असते ती समजून घेऊया. मग रचना काय आहे? सब्जेक्ट, त्यानंतर एम इज आर, त्यानंतर मेन वर्बला आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. नाव when we have to make a passive voice of present continuous tense, which structure should we follow to make a passive voice of present continuous tense? ज्यावेळेस आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कोणती रचना फॉलो करावी लागेल, तर ती रचना ती दिली आहे पहा. पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर एम इज आर, त्या ऑब्जेक्टच्या वचनानुसार ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर इज घ्या, प्लुरल असेल तर आर घ्या. त्यानंतर बीइंग हा शब्द, मेन वर्बचं तिसरं रूप, बायने सब्जेक्ट जोडा. चला आपण उदाहरणातून समजून घेऊया. पहिलं उदाहरण पहा, दे आर प्लांटिंग ट्रीज फॉर प्युअर ऑक्सिजन. Now let's we see, is this sentence follow the structure of present continuous tense? पहा विद्यार्थी मित्रांनो की हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे का ते आपण पाहूया. हा सब्जेक्ट दे आहे, हा आर ऑक्झिलरी वर्ब आहे, मेन वर्ब प्लांटला आयएनजी, त्यानंतर ऑब्जेक्ट ट्रीज आहे आणि फॉर प्युअर ऑक्सिजन राहिलेला भाग. चला पॅसिव्ह वॉइस करूया. पीव्ही पहिल्यांदा ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट आहे आपला ट्रीज. ओके, आता ट्रीज पहा कसं आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी ऑब्जेक्ट आहे म्हणून आर घ्यायचा. ट्रीज आर, त्यानंतर बीइंग हा शब्द, बीइंग, मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब आहे प्लांटिंग, त्याचं तिसरं रूप प्लांटेड. वाक्यात काय राहिलेला भाग असेल तर तो मेन वर्ब नंतर लगेच घेऊया. फॉर प्युअर ऑक्सिजन, बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे दे, देची ऑब्जेक्टिव्ह केस देम. चला सेकंड वाक्य पाहूया. सेकंड वाक्य आहे, सुनील इज ओपनिंग an account in SBI. सुनील इज ओपनिंग an account in SBI. ठीक आहे, चला याचा पॅसिव्ह वॉइस करूया. पहिल्यांदा ऑब्जेक्ट अँड अकाउंट. आता अकाउंट हे ऑब्जेक्ट एक वचने म्हणून घ्यायचं इज, त्यानंतर बीइंग हा शब्द, त्यानंतर V3 म्हणजे मेन वर्ब तिसरं रूप, ओपनचं ओपनड, राहिला भाग लगेच घ्या इन एसबीआय. बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट काय? सुनील. चला आणि तिसरं वाक्य लगेच आपण घेऊया. सी इज गिविंग वन चान्स to improvement.
सी इज गिव्हिंग वन चान्स टू इम्प्रुव्हमेंट. चला याचा पॅसिव्ह वॉइस आपण करून घेऊया. पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट शोधावा लागेल. ऑब्जेक्ट काय आहे? वन चान्स. आता ऑब्जेक्ट वन चान्स एक वचनी म्हणून घ्यावा लागेल इज. त्यानंतर बिंग हा शब्द, मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब आहे गिव्हिंग, तिसरं रूप गिव्हन. वाक्यात राहिलेला भाग असेल तर मेन वर्ब नंतर लगेच घ्या. टू इम्प्रुव्हमेंट, नंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट आहे शी, शी ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय हर. तर बघा याचा पॅसिव्ह वॉइस कसा झाला? वन चान्स इज बीइंग गिव्हन टू इम्प्रुव्हमेंट बाय हर. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. बरं आणखीन एक जरा थोडस आपण वेगळं वाक्य घेऊया. आता जरा या वाक्यांचं निरीक्षण करा. पहा बघा, दे आर प्लांटिंग ट्रीज फॉर प्युअर ऑक्सिजन. आता या वाक्यामध्ये पहा, जे ट्रीज आहे हे ट्रीज डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे जी क्रिया आहे ती ट्रीजवर प्रत्यक्ष घडली आहे म्हणून ट्रीजला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे आपण इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस केलाय. दुसरं वाक्य काय पहा, सुनील इज ओपनिंग अन अकाउंट इन एसबीआय. आता इथं ऑब्जेक्ट काय आहे? अन अकाउंट. आता पहा उघडण्याची क्रिया डायरेक्ट कुणावर घडली? अकाउंट वरती. प्रत्यक्ष क्रिया आहे म्हणून अन अकाउंट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तसेच पहा, सी इज गिव्हिंग वन चान्स टू इम्प्रुव्हमेंट. ओके आता इथं देण्याची प्रत्यक्ष क्रिया वन चान्स वर घडली, बरोबर आहे. म्हणजे क्रिया डायरेक्ट वन चान्स वर घडली म्हणून वन चान्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता काही वेळेस आपल्याला स्कॉलरशिप मध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह वॉइस करायला सांगितलं जातो. त्याचं एक आपण वाक्य घेऊया. वाक्य असं असेल, he is giving me a surprise. Today. वाक्य असं आहे पहा, ही इज गिव्हिंग मी अ सरप्राईज टुडे. आता बघा या वाक्यामध्ये देण्याची डायरेक्ट क्रिया अ सरप्राईज वर घडली. पण सरप्राईज हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट. पहा आणि जर मेन वर्ब नंतर जर एखाद्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती आली असेल तर ती द्वितीय विभक्ती काय असते? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. म्हणजे तर मी काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. समजते का? पहा चला आपण आता काय करूया, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी घेऊन आपण पॅसिव्ह वॉइस या वाक्याचा करूया. पहा पीव्ही पॅसिव्ह वॉइस. आता मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेत असताना आपल्याला त्याची नॉमिनेटिव्ह केस करावी लागेल. म्हणजे प्रथम विभक्ती करावी लागेल. प्रथम विभक्ती होती आय. त्यानंतर काय? सूत्रानुसार एम इज आर घ्या. आयच्या पुढे नेहमी काय येतं? एम. आय एम. त्यानंतर काय? बिंग हा शब्द,
आय एम बीइंग. मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब आहे गिविंग, त्याचं तिसरं रूप गिवन. वाक्यात जो राहिलेला भाग आहे तो लगेच मेन वर्ब नंतर घ्या. अ सरप्राईज टुडे. ओके. त्यानंतर काय घ्यायचंय, बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट काय, ही, ही ची ऑब्जेक्टिव्ह केस ही. वाक्य पॅसिव्ह वॉइस काय झालं बघा, आय एम बीइंग गिवन अ सरप्राईज टुडे बाय हिम. किंवा हे वाक्य असं केलं तरी चालेल, आय एम बीइंग गिवन अ सरप्राईज बाय हिम टुडे. बघा, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी मी घेऊन पॅसिव्ह वॉइस कसा केला ते आपण पाहिलं. चला आपण पुढच्या वाक्याकडे वळूया. Now we will move to the next part of the voice. The next part is how to make a passive voice of past continuous tense. Okay? Past continuous tense. Past continuous tense. What is the structure of past continuous tense? First, subject, then was where, then main verb ing, then object. बाळांनो पहा, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ याची रचना काय, पहिल्यांदा सब्जेक्ट घ्या, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर मेन वर्बला ing, शेवटी ऑब्जेक्ट. ही झाली आपली ऍक्टिव्ह व्हायची रचना. चला आता आपल्याला या वाक्याचं जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल, पॅसिव्ह वॉइस जर करायचं असेल तर कोणती रचना आपल्याला फॉलो करावी लागेल, ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्या, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर बीइंग हा शब्द, त्यानंतर मेन वर्बची तिसरे रूप, त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडा. ओके. बघा, आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर काय सूत्र फॉलो करावं लागेल, ऑब्जेक्ट, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर बीइंग हा शब्द, मेन वर्बचं तिसरं रूप, बायने सब्जेक्ट जोडा. ठीक आहे. चला आपण वाक्य घेऊया. पहिलं वाक्य he was writing a letter to your father. He was writing a letter to your father. चला पॅसिव्ह वॉइस करूया. रचना काय, ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट अ लेटर. आता मुलांना समजलं असेल की पॅसिव्ह वॉइस ची सुरुवात ऑब्जेक्ट नव्हती. ओके. ऑब्जेक्ट अ लेटर, त्यानंतर काय येईल, वॉज किंवा वेअर. आता अ लेटर सिंग्युलर एकवचने वॉज येईल, अ लेटर वॉज, बीइंग हा शब्द, अ लेटर वॉज बीइंग, मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब रायटिंग, तिसरं रूप रिटर्न. राहिलेला भाग मेन वर्ब नंतर लगेच घ्या, टू युअर फादर, त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे ही ची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय हिम. ओके. चला सेकंड सेंटेन्स घेऊया. Shreyash was attempting
exam before some years. श्रेयश वॉज अटेम्प्टिंग दिस एक्झाम बिफोर सम इयर्स. हे वाक्य आहे, याचा आपण पीव्ही पॅसिव्ह वॉइस करूया. ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट या ऑब्जेक्ट काय आहे? दिस एक्झाम. दिस एक्झाम. आता ऑब्जेक्ट एक वचन आहे म्हणून वॉज येईल. वॉज. त्यानंतर घ्या बीइंग हा शब्द. बीइंग. मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे अटेम्प्टिंग, त्याचं तिसरं रूप अटेम्प्टेड. त्यानंतर वाक्यात राहिलेला भाग मेन वर्ब नंतर घ्या. बिफोर सम इयर्स. त्यानंतर बाय हा शब्द. बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे श्रेयश. ओके. तर मुलांना आपण तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया. We were playing cricket on school ground. प्लेग्राउंड म्हणायला पाहिजे, पण जागा नाहीये, ग्राउंड म्हटले. वी वेअर प्लेइंग क्रिकेट ऑन स्कूल ग्राउंड. चला तर आपण याचे पॅसिव्ह वॉइस करूया. पीव्ही. पण ऑब्जेक्ट घ्या क्रिकेट. क्रिकेट एक वचनी आहे म्हणून वॉच घेतला. त्यानंतर बीइंग हा शब्द. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब प्लेइंग, तिचं तिसरं रूप प्लेड. त्यानंतर राहिलेला भाग असेल तो मेन वर्ब नंतर घ्या. ऑन स्कूल ग्राउंड. त्यानंतर बाय हा शब्द. आता बायने काय जोडा? सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट आहे वी, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती अस. तर बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपणाला नक्कीच पास्ट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे नक्कीच समजलं असेल. आता आपण यावर आधारित एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन उदाहरण पाहूया. He was slapping me yesterday. हिम्मतने काल मला थप्पड मारली होती. ओके. तर यामध्ये पहा की आपणाला मेन वर्ब नंतर कोणतंही डायरेक्ट ऑब्जेक्ट दिसत नाहीये. तर इथं मेन वर्ब नंतर एका प्रोनाउनचे ऑब्जेक्टिव्ह केस आले. ती ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आयडी, सॉरी आयओ, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर चला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आपण काय करूया? पॅसिव्हाइज करूया. मी. आता मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेताना त्याची प्रथमा नॉमिनेटिव्ह केस करा आय. त्यानंतर काय येतं? आय नंतर वॉज. त्यानंतर काय? बीइंग हा शब्द. आय वॉज बीइंग. मेन वर्बचं तिसरं रूप, स्लॅपिंगचं तिसरं रूप स्लॅप्ड. स्लॅप्ड. राहिलेला भाग लगेच घ्या. एस्टरडे. त्यानंतर बाय हा शब्द. बायने सब्जेक्ट जोडा. सब्जेक्ट काय? हिम्मत. म्हणजे याचा अर्थ काय पहा की या वाक्याचा पॅसिव्हाइज कसा होईल? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आय वॉज बीइंग स्लॅप्ड येस्टरडे बाय हिम्मत. नक्कीच तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो हे नक्कीच समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील तासाला भेटूया आणि
जर आपणाला इंग्लिश ग्रामर विषयी आणि 8वीच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर माझ्या माय ड्रीम्स कम्स ट्रू या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त वेळ या लेसन मध्ये सहभागी व्हा. आपण पुन्हा भेटूया या वाईकच्या पुढच्या भागात.